यापुढे भविष्यामध्ये आपली कोणती उद्दिष्ट आहेत का, स्वप्न आहेत का, की जी आम्हाला पूर्ण करताना आपल्याला पाहायला आनंद होईल? अशी कोणत्या गोष्टी आहेत ते सांगा. एक व्यावसायिक म्हणून तुम्ही बोलले तर मी वेअरहाऊसच्या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ 60,000च्या वर लोकांना काम दिलेले. तुम्ही कधी गेले माझ्या प्रोजेक्ट मध्ये, तुमच्या लक्षात व्यवसाय हा वाढला पाहिजे. जास्तीत जास्त माझ्या लोकसभा क्षेत्रातील सगळ्या तरुणांनी आणि खास करून माझ्या भूमिपुत्रांनी व्यवसायात यावं, हे माझं खूप मोठं उद्दिष्ट आहे. आणि व्यवसायात कुठलीच लाज बाळगायची नाही. तुम्ही बघत असाल, आज एक वडापाव विकणारा पोरगा दिवसाला 5,000, 10,000, 20,000 कमवतो. तुम्ही नोकरी करून किती पगार मिळवणार? मी वडापावचं उदाहरण दिलं. असं अनेक उद्योग व्यवसाय छोटे मोठे. एक मराठी तरुण म्हणून मी वेअरहाऊसच्या व्यवसायात पुढे आलो ना. मी असं बोलणार नाही मी कब्जा केला. खूप मोठा मी विस्तार वाढवला. नाही, तुमचं हे जे स्वप्न आहे स्थानिक युवकांसाठी ते अतिशय सुंदर आहे. तुमची अशी काही स्वप्न आहेत का की आम्हाला तुम्हाला मंत्री बघताना पाहायला मिळेल, किंवा आणखीन कुठली अशी उद्दिष्ट आहे त्याच्याबद्दल खरोखर जनतेला ऐकायला आवडेल? माझ्या मनात खूप चांगलं करण्यासाठी मी तर तुम्हाला सांगतो, अजून भिवंडी लोकसभा क्षेत्राचा खूप चेहरा मोहरा बदलायचा. हे सगळे बदल करण्यासाठी एकदा सत्तेत असायला हवं. सत्तेत असल्यानंतर मंत्री असायला पाहिजे असा काही भाग. ज्या दिवशी तुम्ही सत्तेत जाल, सत्तेच्या माध्यमातून मी बघ, अधिकारी वर्ग हे फक्त सत्तेचे असतात, धाऱ्यांच्या नियमानुसार काम. त्याच्यामुळे तुमच्या मनात जर चांगलं करण्याचा विषय असेल तर खूपच चांगलं होईल. म्हणजे याचा अर्थ महानगरपालिका, त्यांचे ठेकेदार, ते नगरसेवक किंवा अधिकारी हे काम करत, सत्ताधाऱ्यांनी त्या गोष्टीवर कब्जा करून ठेवला.